पुण्यातील बोपोडी येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमीन बळकावल्याचा आणखीन एक प्रकार आता समोर आलेला आहे। पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली सुमारे 1500 कोटींची जमीन कशी नावावर करण्यात आली याबद्दल खडसे यांनी आता मोठमोठे खुलासे केलेले आहेत। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमीन बळकावल्याचा आणखीन एक प्रकार आता समोर आला आहे। पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली सुमारे 1500 कोटी रुपयांची जमीन कशा पद्धतीने नावावर करण्यात आली याबद्दल आता खडसेंनी अनेक मोठे खुलासे केलेले आहेत। आणि या संदर्भात एकनाथ खडसे यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। आपल्या सोबत जुडले तर आमदार एकनाथ खडसे, आपण त्यांच्याशी बोलूया। मागचा जो जमीन घोटाळा झाला तर जमीन घोटाळा नुकताच पार पडला, त्याचे चौकशा वगैरे सुरल्या, ती फाईल माझ्याकडे आलेलीच होती मागच्या कालखंडामध्ये। आता ही फाईल जी आहे ही माझ्याकडे आलेली होती। आता या घोटाळ्याचं स्वरूप जे आहे ते असं आहे, म्हणजे साधारण सारखंच आहे, सरकारी जमीन हडप करण्याच्या संदर्भामधलं हे आहे। आणि केस चालवून त्या ठिकाणी याच्या बाजूने निर्णय दिला, गावंडेच्या बाजूला, म्हणजे मुखत्यारपत्र केलेलं असल्यामुळे ज्यांचं मुखत्यारपत्र आहे त्यांच्या बाजूला निर्णय दिला। हा चुकीचा निर्णय आहे। त्या कालखंडामध्ये आपल्या कृषी विभागाने गव्हर्नमेंटला कळवलं होतं, महसूल विभागाला, की या तहसीलदारांना असे चुकीचे कामं केले। आम्ही याला सांगितलं की सरकारी जमीन आहे, गुन्हा दाखल आहे 2015ला, अशी जमीन तुम्हाला देता येत नाही, तरी त्याने जमीन दिली म्हणून तक्रार केली। तक्रार केल्यानंतर 2 महिने याला निलंबित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पडून राहिला। त्या 2 महिन्याच्या कालखंडामध्ये हे 2 व्यवहार होऊन गेले। हे सगळं प्रकरण पाहत असताना त्या कालखंडामध्ये गावंडेंनीही माझ्यावर एक गुन्हा दाखल केला होता, कारण त्याला मी मदत केली नव्हती। मी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला होता। माझा काही दुरान्वय संबंध नव्हता, मी ते जमीन खरेदी केली नव्हती, मग जमिनीच्या संदर्भात मी काही व्यवहार केलेला नव्हता, पैसे दिले नव्हते, फक्त मीटिंग घेतली होती म्हणून त्या संदर्भामध्ये केला। पण गावंडेने काही संबंध नसताना गावंडेने गुन्हा दाखल केला। आता या घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने कारवाई करतील आणि या संदर्भात काय निर्णय घेतील हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।